ज्या अर्थी तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या अर्थी एकतर मी मेली किंवा मी तुरुंगात आहे किंवा माझं काय घडलंय हे कोणालाही कळलेलं नाही. यातलं काहीही घडलं असलं तरी माझं नेमकं काय झालंय हे तुम्हाला कळावं यासाठी हे रेकॉर्डिंग. आशिष भेटेपर्यंत एखाद्या विषयावर इतक्या आत्मविश्वासाने बोलणारा माझ्या वडिलांव्यतिरिक्तचा दुसरा माणूस मी कधी पाहिलाच नव्हता. आयुष्याकडून आपल्या ज्या काही अपेक्षा असतात त्या एखाद्याच्या किती पूर्ण होतात मला माहित नाही, पण मला जे काही मिळत होतं त्यात मी आनंदी होते. पण मग अचानक ते सगळं घडलं. त्या दिवशी मी आशिषच्या त्या NGOच्या फंक्शनला निघालो होतो आणि आई म्हणाली नंतर की एकटी राहू नकोस, म्हणून मग आमचं घर विकून मी आई बरोबर राहायला लागले. ती मला म्हणायची की तू हळूहळू सगळं विसरून जा, जाणारी माणसं जातात, आपल्याला मागे जगावंच लागतं वगैरे वगैरे. पण आपण असं का जगायचं? रागिणी, हॅलो हॅलो कीर्तिकर, मी रागिणीची आई बोलते. तुम्ही जरा येतं का आमच्या घरी लवकर लवकर, नाही तर वेळ जाईल. तुम्ही असं करा, आमच्या घरी ॲम्ब्युलन्स पाठवून द्या. और ताबडतोब आपल्या रागिणीने तुम्ही या लवकर. रागिणी, हॅलो. हां हो हो, मी पोचलोय, जस्ट पोचलोय. हो आल. हां कितवा? दुसरा मजला. बरं मी आलो. डॉक्टर येऊन गेले? औषधं आणायची का काही? हो, प्रिस्क्रिप्शन मागे. कशी आहे ती आता? नाही आता बोलत नाही काही ती अजून. पण डॉक्टर म्हणाले की धोक्याच्या बाहेर आहे. बसा ना, बसा तुम्ही. नेमकं ते चॅनलमध्ये एक डिस्कशन अँकर करायचं होतं, ते करणारं दुसरं कोणीच नव्हतं, त्यामुळे मला. नाही ठीक आहे, तुम्ही सांगितलेल्या नंबरवर फोन केला, ॲम्ब्युलन्स आली लगेच. मी इथल्या डॉक्टरांनाही फोन करून ठेवला होता. हो, म्हणून लगेच ॲडमिट केलं तिला. पण ती एक नर्स म्हणत होती की पोलीस केस होईल असं काहीतरी. तसं काही होणार नाही, मी बघतो, काळजी करू नका. या आधी कधी असा प्रयत्न केला होता तिने? नाही, पण सारखी म्हणायची की जगण्यात काही अर्थ वाटत नाही, कशातच काही अर्थ वाटत नाही. दिवस दिवस नुसती बसून असते, कुठे जात नाही, कोणाशी बोलत नाही, काही करत नाही. आज असं अचानक काय घडलं की? काय माहित, तिच्या डोक्यात काय चालू असतं ते काही कळत नाही. पण मला वाटतं आज तिने ठरवलं होतं हे सगळं. कारण मी आज बाहेर जायला निघाले तेव्हा कधी विचारत नाही, पण आज मला विचारलं कधी येणार आहेस तू. म्हटलं मला उशीर होईल, माझी भीशी आहे आज. वाटेत कॅन्सल झाल्याचं कळलं म्हणून इथं आल्यावर बघते ते सगळं. हे बघा, आता काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. तुम्ही शांत व्हा प्लीज. ठरल्याप्रमाणे रात्री आले असते उशिरा तर काही खरं नव्हतं आज. तुम्ही एखाद्या सायकॅट्रिस्टला दाखवलं होतं का तिला? सायकॅट्रिस्ट आत्ताच तुम्ही म्हणालात ना, तिला काही जगावं असं वाटत नाही, करावं असं वाटत नाही असं ती म्हणायची, म्हणून विचारतोय. सायकॅट्रिस्ट काय करणार त्याला? अहो असं काय करताय? डिप्रेशनची एवढी सगळी लक्षणं दिसत असताना काहीच ट्रीटमेंट घेतली गेली नाही. कसली लक्षणं? काय जगावं असं न वाटणं, काहीच करावं असं न वाटणं. अहो एखाद्या बाईचा नवरा, मुलगा, वडील जर ॲक्सिडेंटमध्ये अचानक गेले तर कशी वागणार ती? या धक्क्यातून लगेच सावरणार? लगेच नाही, पण वर्ष होत आलं ना आता, आणि तुम्ही नाही सावरलात. सावरले म्हणजे काय?
आला दिवस पुढे ढकलायचा बस. दोघी घरात बसून काय करणार? कोणीतरी उठून कामाला लागलं पाहिजे ना. ठीक आहे, जे झालं ते झालं आता. पण ती यातून बाहेर पडल्यावर ताबडतोब एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्टला दाखवाच तिला. हो, कारण एकदा तिने असा प्रयत्न केलाय. आपण जर का वेळीच उपाय केले नाहीत ना तर ती पुन्हा असं करू शकते. बघू. आणि फक्त मी म्हणून काय होणार आहे? तिने जायला हवं ना. कधी कधी पेशंट जर का ऐकत नसेल ना तर बळजबरी करावी लागते. मी बोलू का तिच्याशी? बघते. माझ्या ओळखीचे एक चांगले सायकॅट्रिस्ट आहेत, मी तुम्हाला नंबर देऊन ठेवतो. मॅडम, डॉक्टरनी औषधं दिली आहेत, आणायला सांगितले. मी आणतो. घाई नाही आहे, फार्मसी इथेच आहे. बरं. नंतर आणली तरी चालेल. ओके सिस्टर, हां. मला आज जाता येईल का? आता बोलता येईल तिच्याशी? हो, त्या शुद्धीवर आल्या आहेत, पण थोडा विकनेस आहे. बरं. तर कमी बोलला तर बरं होईल. बरं. ओके. हो. बोलणार आहेस का काय माझ्याशी? तोंड फिरवून बसणार आहेस अशीच? तसं असेल तर मीच बाहेर जाऊन बसते. आणि पुढच्या वेळी असलं काही करणार असलीस तर मला सांग, आपण दोघी जीव देऊ. हो, म्हणजे मी तुझ्यासाठी जगायचं, तुझा आधार म्हणून सगळं करायचं. करतेच आहे मी सगळं. आणि त्याचा काही उपयोगच होणार नसेल तर कष्ट तरी वाचतील माझे. काय म्हणते मी? पण मला कळत नाही तुझ्यात हिंमत तरी कुठून आली एवढी? अगं, लहानपणी दुखतं म्हणून डॉक्टरांना इंजेक्शन देऊ द्यायची नाहीस तू, आणि ब्लेडनं कापल्याच शिराबिरा. काही दुखलं नाही तुला? जीवच द्यायचा ना तुला? हा, आपण असं करू, हॉस्पिटलमधून घरी जाऊ आणि दोघी मिळून जेवू देऊ. आणि असं कापलं बिपलं मला नाही चालणार. झोपेच्या गोळ्या घेऊ. ते सवाल अंधाराचा नाटकात नाही, म्हातारा म्हातारी दोघं झोपेच्या गोळ्या घेतात आणि मरतात, तसं करू आपण. संध्या छाया, काय? संध्या छाया नाटकात अशा गोळ्या घेऊन आत्महत्या करते. तुला नाटकाचं नाव महत्वाचं वाटतंय? अगं, मी इथे काय बोलते कळतंय का तुला? आई, मला खरंच वाटत नाहीये ग. काय? हे सगळं मी केलंय. मग काय मी केलं? जर मी वेळेत घरी आले नसते तर काय झालं असतं? आई, मी मगाशी डोळे उघडले ना तर मला असं वाटलं की नर्स आता मला बाळ आणून दाखवेल. सिद्धांच्या वेळेस हॉस्पिटलमध्ये होते ना, तेच चालू आहे असं वाटलं ग मला. मला भ्रम होत आहेत का ग आई? नाही ग, नाही. तुला जी औषधं दिली जात आहेत ना त्याच्यामुळे होत असेल असं. मी बाहेर जाऊन बसते. डॉक्टरांनी सांगितलंय जास्त बोलायचं नाही म्हणून तुझ्याशी. तू आराम कर. लवकर घरी जायचं ना आपल्याला. जायचं ना घरी. तर अशा प्रकारे 2 वेळा मी मरणाच्या दारातून परत आले. नियती वगैरे गोष्टींवर माझा विश्वास नाही, पण मला वाटतं या दोन्ही वेळे मी मेले नाही यामागे काहीतरी हेतू असला पाहिजे का? कोण आहे? अगं, मीच आहे, कुसुम. अगं बाई, ही झोपलंच नाही होय अजून? नाही ना बाई, तापच उतरत नाही त्याचा. 10 दिवस झाले. अरे देवा, डॉक्टर काय म्हणले? पण त्यांना बी काही कळत नाहीये. सगळ्या चाचण्या झाल्या, सगळे रिपोर्ट झाले. अगं, मग दुसऱ्या डॉक्टरला दाखव. अगं, 4 डॉक्टर झाले बाई. हे बघ छाया, त्याची आधी नजर काढून टाक. बाहेरची बाधा झाली असेल काय तर. बाहेरची नाही, मला तर आतलीच बाधा वाटायला लागली. म्हणजे काय बोलतीस तू? मला तर काही कळणार झालं. जाऊन दे. बरं,
का बोलवलंस मला? उद्या संभाळशील का याला? का? मला एका ठिकाणी जाऊन यायचंय. आणि कुठं? एका बाईला भेटायचंय. अगं आत्ताच भेटलं पाहिजे का? पुन्हा भेट की. बाळाला ताप आलाय. अगं याच्यासाठीच जायचंय बाई. डॉक्टर आहे का बाई? नाही. मग जाऊन दे, तुला प्रश्न विचारते. उद्या सांभाळ ना याला, नाही नको म्हणू. आबाला येऊ दे. आबाला आणू. आबाला आणू. आला नकोले नको. आबाला नकोले नको. नकोले नको. आबाला नको ना. जायला सांगू. जायला सांगू. गेला गेला गेला. आला आला आला. गेला गेला गेला. आला आला आला. गेला गेला गेला. आई तुला काही बोलायचं असेल तर बोल. बोलून टाक. नाही, मला काही बोलायचं नाही. मी वेड्यासारखं वागत होते ना, हो ना? असंच वाटतंय ना तुला माझ्याबद्दल? हे बघ, मलाही सगळ्यांची आठवण येत असते. मी एकटी असले की मधून मधून तुझे बाबा आहेत असं समजून त्यांच्याशी बोलत असते. जोपर्यंत आपल्याला माहित असतं की समोरचा माणूस आपल्याशी काही बोलणार नाही तोपर्यंत त्यात काही वेळेपणा नाहीये. पण वेळ लागला नाही तर सायकॅट्रिस्टकडे जायचं नाही असंही नसतं. आई याविषयी बोलून झालंय आपलं बऱ्याच वेळा. माझं जाऊ दे. कीर्तिकरांवर तुझा विश्वास आहे ना? आशिष किती मानायचा त्यांना, आठवते ना तुला? त्यांच्यासाठी एकदा जा. अगं त्यांच्याच ओळखीचा एक जण. आई मला जेवू दे ना प्लीज. नुसतं भेटायला काय हरकत आहे? नाही फायदा झाला नाही हरकत नाही, तोटा तर नाही होणार. मला नाही एवढत माझी दुःख कोणासमोर बोलून दाखवायला. डॉक्टर असले तरी सुद्धा नाही. ठीक आहे, निदान माझ्यासाठी तरी एकदा पुन्हा जीव द्यायचा प्रयत्न केला तर मी काय करायचं? मी असं काही करणार नाहीये, मी सांगितलंय ना तुला. हो, पण असे विचार एकदम डोक्यात येतात तेव्हा माझा कशावरही कंट्रोल राहत नाही असंही तू सांगितलंस मला. Yes, please come in. बसा. काही चहा कॉफी घेणार का तुम्ही? नाही नको. ठीक आहे. मला सांगा, याआधी तुम्ही कुठल्या सायकियाट्रिस्ट किंवा काउन्सिलरला भेटलाय का? नाही. तर सगळ्यात पहिल्यांदी आपण जे काही बोलणार आहोत ते रेकॉर्ड करायला मला तुमची परमिशन लागेल. करा. थँक्यू. तर तुम्ही ही भरून दिलेली सगळी माहिती मी वाचलेली आहे. तर यानंतर आपण साधारण काय पद्धतीने सेशन्स करणार आहोत तुम्हाला. एक मिनिट. सेशन्स म्हणजे काय? हे असं किती भेटायचं म्हणजे काय आहे नक्की? गरज पडेल तसं, पण किमान 4 महिने. मला मुळात वाटतच नाहीये की याची काही गरज आहे. म्हणजे आईने खूप फोर्स केला माझ्या म्हणून आले मी इथे. हां, आणि हो मी केलाय आत्महत्येचा वगैरे प्रयत्न केलेला आहे मी, पण तो सगळा मूर्खपणा होता हे लक्षात आलेलं आहे माझ्या. त्यामुळे आता ह्या सगळ्याची काही गरजच नाहीये आता मुळात. ठीक आहे, आपण तुमच्या इच्छेविरुद्ध काहीच करणार नाही, पण आजच्या सेशनचे पैसे तुम्ही भरले तर या वेळाकरता तुम्ही जाऊ शकता किंवा पुढचे तासभर या खुर्चीत गप्प बसू शकता किंवा आपण बोलू शकतो.
तुम्हाला काय वाटतं? कशाबद्दल? असलं ना सगळं मी लिहिलेलं, काय वाटतं मग तुम्हाला? तुमच्या आयुष्यात जो एक अतिशय वाईट अपघात घडला, त्याच्यानंतर डिप्रेशन येणं, काहीच न करावं असं वाटणं, आयुष्यातला इंटरेस्ट संपणं, हे अगदी नॉर्मल आहे. पण कालांतरानं म्हणजे 6 महिने, 8 महिने, वर्षभरानं ते कमी होतं आणि माणूस दैनंदिन आयुष्य नेहमीसारखा जगायला लागतो. तुमच्या बाबतीत हे घडलेलं नाही. वेगळा असतो प्रत्येक माणूस, वेळ लागू शकतो. मुळात आशिष जगायला पाहिजे होता. तो खूप काहीतरी महत्वाचं काम करत होता. बाबा 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 जगायला हवे होते. त्यांच्याकडे खूप काय काय होतं शिकण्यासारखं. सिद्धांत जगायला हवा होता. त्याचं अख्खं आयुष्य चुरलं होतं जगायचं. अशा अपघातातून तुम्हीच एकट्या वाचलात, याबद्दल तुम्हाला अपराधी वाटतं का? मला का अपराधी वाटेल? मला का अपराधी वाटेल? ते काही घडलं त्यात माझी काही चूक नव्हती. गाडी काही मी चालवत नव्हते. त्या फंक्शनला जायचं ही आयडिया सुद्धा काही माझी नव्हती. मुळात ऍक्सिडेंट नंतर त्या गाडीतनं बाहेर पडताना इतर कुणाला वाचवणं मला शक्य नव्हतं. काय घडत आहे ते मलाच कळत नव्हतं. ऍक्सिडेंट झाला, मी वाचले एकटी, पण ही माझी चूक आहे का की मी वाचले? इतर कुणाला बाहेर काढणं शक्य नव्हतं. तुम्ही असं कसं काही विचारता मला की माझा अपराध आहे? मला का वाटेल? सॉरी. अर्थात तुम्हाला सवय असेलच म्हणा. कशाची? हे असं सगळं पेशंट येऊन रडतात बिडतात त्याची. काय इतर पेशंट बाबत मी तुमच्याशी काही डिस्कस करू शकत नाही, कारण हो ते माहिती आहे मला की इतर पेशंट बद्दल तुम्ही काही सांगू शकत नाही. तुम्हाला ते गुप्तता वगैरे पाळायची असते, माहिती आहे मला सगळं. तुमच्या लक्षात आलं का तुम्ही स्वतःचा उल्लेख पेशंट असा केला? हो मग नाही, मगाशी तुम्ही सांगितलं आईच्या हट्टाकरता तुम्ही इथे आलात, तुम्हाला काहीच झालेलं नाही. काय आहे माहिती आहे का, बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपण एकटेच काय ते दुर्दैवी आहोत, बाकीच्यांचं बरं चाललंय. तसं प्रत्यक्षात नसतं. हो, पण इतरांच्या आयुष्यात असे ऍक्सिडेंट्स नसतात ना झालेले. बरोबर आहे, पण त्यांच्या आयुष्यात दुसऱ्या वाईट गोष्टी घडलेल्या असू शकतात आणि ते आपण लक्षात घेऊ शकत नाही. असेल 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 त्याचं काय इथे, पण मला जो त्रास व्हायचा तो होतोच ना. तुम्हाला नक्की काय त्रास होतो ती घटना आठवल्यावर? एकतर मी हे आठवत बसत नाही, विसरायचा प्रयत्न करते. आणि त्रास म्हणाल तर तो काय इतरांना होतो, माझ्यामुळे होतो. हा, कारण मला काहीच करावं असं वाटत नाही ना. इंटरेस्टच संपलाय सगळ्यातला. मला बाहेर जावं असं वाटत नाही, लोकांना भेटावं असं वाटत नाही. बोर होतो सगळं. म्हणजे मला आयुष्याचाच कंटाळा आलाय, जगायलाच नको वाटतंय मला. प्रयत्न केला होता आत्महत्या करण्याचा, ते सुद्धा जमलेलं नाहीये मला. मला काही जमतच नाहीये. म्हणजे युजलेस झाले मी. कशाला काही अर्थच राहिलेला नाहीये माझ्या जगण्याला. ओके, माझ्या लक्षात आलंय तुम्हाला काय म्हणायचं ते. तर आपण काय करणार आहोत याची थोडक्यात तुम्हाला कल्पना देतो. आपण एक थेरपी सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे प्रोलॉंग एक्सपोजर थेरपी. यामध्ये पहिल्यांदा आपण ती घटना जी विसरायचा प्रयत्न करत असतो त्याच्याबद्दल आपण बोलणार. पण मला त्रास होतो ते सगळं आठवून मी सांगितलंय मगाशी. होतो ना, काय त्रास होतो तो होऊन जाऊ दे, नंतर तुम्हाला बरं वाटेल. माझ्यावर विश्वास ठेवा. मला आठवत नाहीये काही ऍक्सिडेंट बद्दल. मला काहीच आठवत नाहीये. मला हळूहळू आठवेल.
आणि नुसतं ॲक्सिडेंटबद्दल नाही, त्याच्या अनुषंगानं आपण इतर गोष्टींबद्दल पण बोलू. तर तुम्ही सगळे कुठल्या तरी फंक्शनला निघाला होतात असं मगाशी तुम्ही म्हणालात. कुठल्या फंक्शनला चाललं होतं? आशिष नवरा माझा एका त्या NGO साठी काम करायचा. त्यांचं फंक्शन होतं, वर्धापन दिनाचं फंक्शन. काय नाव संस्थेचं? नाही आठवत. आठवेल, प्रयत्न करून पहा. समन्वय चेतना. समन्वय चेतना. काय काम करायचं तुमचा नवरा त्या NGO मध्ये? करायचं काहीतरी सामाजिक कार्य वगैरे. तुम्हाला इंटरेस्ट नव्हता का त्यात? ते जे काम करत होते त्यात? नाही, मला इंटरेस्ट होता ना. लग्न झालं तेव्हा होता. मग नंतर सिद्धांतचा, माझ्या मुलाचा जन्म झाला, मग मला वेळच नाही मिळायचा. मला खरं तर ऍक्ट्रेस व्हायचं होतं. त्याचं काही केलं नाही मी. कशाचं काहीच केलं नाही. अशी सांगायचा सुरुवातीला, मग नंतर त्यानेही हळूहळू कमीच केलं सांगणं. बर, तर तुम्ही सगळे मिळून समन्वय चेतनाच्या वर्धापन दिनाला निघाला होतात. आता जरा प्रयत्न करून मला सगळी डिटेल्स सांग. म्हणजे हा ॲक्सिडेंट व्हायच्या थोडा आधी तुम्ही सगळे काय करत होता? आशिष भाषण म्हणून दाखवत होता आम्हाला. कुठल्या रंगाचा शर्ट घातला होता त्यानं? नाही माहित नाही. आठवण्याचा प्रयत्न कर. जब्बाच घालायचा तो. जब्बाच घातला होता त्याने. तो भाषण म्हणून दाखवत होता आणि मी त्याला सांगत होते की अरे तू आत्ता कशाला म्हणतोय असं सगळं भाषण, आम्ही तिकडे ऐकणारच होत ना. पण तो काही ऐकत नव्हता. तो भाषण म्हणत होता आणि मी त्याला म्हणत होते की बघ तू गाडी चालवण्यावर कॉन्सन्ट्रेट कर आत्ता. पण बाबा त्याला कुठची तरी 2 वाक्य कशी म्हणायची छान पद्धतीने ते टोनिंग समजावून सांगत होते, म्हणजे जास्त इफेक्ट येईल असं सांगत होते. आणि सिद्धांत खेळत होता माझ्याशी. माझं बोट चावत होता. तो त्याला दात येत होते ना, तर तो बोट चावत होता. मी त्याला असं खेळवत होते आणि मी खेळवता असं वर बघितलं तर अचानक माझ्या लक्षात आलं की एक मोठाच्या मोठा ट्रक असा रॉंग साईडनी आमच्या गाडीच्या दिशेने येतोय. मी आशिषला खूप ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते की समोरनं एक ट्रक येतोय, पण मी काही सांगायचं तर तो ट्रक असा आमच्या गाडीवर धाडकन आपटला.